हॅलो स्टुडंट, आज आपण एक्सरसाइज 3.2 ए मधला पहिला क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन 1 आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेले फंक्शन्स आपल्याला इंटिग्रेट करायचे. ही मेथड कोणती आहे तर सबस्टिट्यूशन मेथडचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये पहिल्यांदा इथं पहिलं जे एक्झाम्पल दिलंय बघा, log x रेज टू n अपॉन x, याला इंटिग्रेट करायचं आहे. त्यासाठी log x चा डेरिव्हेटिव्ह दिसतो 1/x, त्याच्यामुळे सबस्टिट्यूशन काय द्यायचं, log x इज इक्वल टू t द्यायचं. तर काय येईल बघा, पुट log x इज इक्वल टू t. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x dx इज इक्वल टू dt. हा जो 1/x dx आहे तो dt रिप्लेस करायचा. मग इंटिग्रल आहे काय, इंटिग्रेशन t रेज टू n dt. तर t रेज टू n चे इंटिग्रेशन काय येतो, t रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. सो t रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. t ला सबस्टिट्यूट करा. t काय आहे, log x. सो log x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस. हा आपला पहिला एक्झाम्पल. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल इंटिग्रल काय दिले बघा, sin इनवर्स x रेज टू 3/2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर dx. आता पुन्हा sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. तो इथं आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर dx. सो dt ने रिप्लेस होईल. आपल्याला काय सबस्टिट्यूशन द्यायचं आहे, sin इनवर्स x इज इक्वल टू t. सो पुट sin इनवर्स x इज इक्वल टू t. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. इंटिग्रल काय मिळेल, इंटिग्रेशन t रेज टू 3/2 dt. आन्सर काय येईल, t रेज टू n फॉर्म, x रेज टू n चा इंटिग्रल x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर t रेज टू 3/2 चा इंटिग्रेशन काय येतो, t रेज टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 प्लस 3/2 प्लस 1 किती येतो, 3 प्लस 2 अपॉन 2 म्हणजे 5/2. म्हणजे t ला सबस्टिट्यूट करायला आणि आन्सर मिळेल. t काय आहे, sin इनवर्स x रेज टू 5/2 अपॉन 5/2 प्लस c. हेन्स द फाइनल आन्सर 5/2 डिनोमिनेटर आहे, तो इथे न्यूमरेटर लागेल काय 2/5 रेसिप्रोकल फॉर्म. सो 2/5 sin इनवर्स ऑफ x रेज टू 5/2 प्लस c. सो रिक्वायर्ड आन्सर. तर चला सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड जो एक्झाम्पल आहे तो आहे इंटिग्रल r इज इक्वल टू, थर्ड वन इंटिग्रल आहे काय दिलंय, 1 प्लस x अपॉन x साइन x प्लस log x dx. आता इथं बघा साइनचा अँगल काय आहे, x प्लस log x आहे. मग ऑब्वियसली आपल्याला x प्लस log x इज इक्वल टू t द्यायचे, कारण x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, log x चा 1/x. म्हणजे आपल्याला 1 प्लस x अपॉन x हा जो टर्म आहे त्याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये हा मिळेल. म्हणजे 1 प्लस x अपॉन x dx इज इक्वल टू dt रिप्लेस होईल. तर बघा इथे आपण सेपरेट करूया 1 प्लस x अपॉन x. तर 1 अपॉन साइन म्हणजेच काय, कोसेक. कोसेक घेतलं तरी चालेल, कोसेक x प्लस log x dx. आता आपण x प्लस log x ला t दिला, पुट x प्लस log x इज इक्वल टू t. x चा डेरिव्हेटिव्ह 1, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x dx इज इक्वल टू dt. मग काय मिळेल, x प्लस 1 अपॉन x dx इज इक्वल टू dt. म्हणजे जो हा x प्लस 1 अपॉन x dx आहे तो dt रिप्लेस होईल. इंटिग्रल काय, इंटिग्रेशन ऑफ कोसेक x प्लस log x dx. आता x प्लस log x कोसेक ऑफ x प्लस log x आहे. हा x प्लस log x ला आपण काय दिला होता, t. आणि 1 प्लस x अपॉन x dx इज dt. सो कोसेक t dt हा इंटिग्रल आपल्याला काढायचा आहे. कोसेक t चा इंटिग्रेशन काय येतो, log ऑफ कोसेक t मायनस कॉट t प्लस c. कोसेक x चा इंटिग्रेशन log ऑफ कोसेक x माइनस कॉट x प्लस c.
त्याच्यामुळे इंटिग्रेशन ऑफ कोसेक टी आपण काय घेतला लॉग ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. टीला रिसबस्टिट्यूट करायचं. टी काय आहे एक्स प्लस लॉग एक्स. रिसबस्टिट्यूट केला की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स minus cot of x plus log x plus c. तर फायनल आन्सर. तर हा झाला थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ आहे इंटिग्रल I is equal to x sec square of x square upon under root tan cube x square dx. आता इथे बघा सबस्टिट्यूशन काय द्यावं लागेल. इथे जो tan x square आहे त्याला t द्यायचा. tan च्या डेरिव्हेटिव्ह मध्ये दिसतोय sec square x square. ठीक आहे. सो tan x square is equal to t देऊया. पुट tan x square is equal to t. Derivative of tan is sec square of x square. Derivative of x square is 2x. dx is equal to dt. So x sec square x square dx is equal to 1 by 2 dt. Integral काय आहे बघा. So 1 upon under root of t cube dt into 1 by 1 by 2 बाजूला घेऊया. इंटिग्रेशन 1 अपॉन टी क्यूब चा रूट आहे म्हणजे टी रेस टू किती 3 by 2. टी रेस टू 3 by 2 न्यूमरेटरला गेला तर मायनस 3 by 2. सो 1 by 2 इंटिग्रेशन टी रेस टू मायनस 3 by 2 dt. आता इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा इंटिग्रेट करण्यासाठी. एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग आन्सर काय मिळेल इक्वल टू 1 by 2 टी रेस टू minus 3 by 2 plus 1 upon minus 3 by 2 plus 1 plus c. So final answer integral I is equal to 1 by 2 t raised to minus 3 plus 2 upon 2 that is minus 1 by 2 upon minus 1 by 2 plus c. 2 cancels. t ला रिसबस्टिट्यूट करायचं आणि फायनल आन्सर द्यायचं. t काय आहे tan of x square. So minus of tan of x square raised to minus 1 by minus 1 half. तो डिनॉमिनेटरला गेला की प्लस 1 half. प्लस 1 half पॉवर म्हणजेच रूट आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ tan x square plus c. This is our answer. हा क्वेश्चन नंबर 4. आता आपण फिफ्थ जो एक्झाम्पल आहे तो बघूया. फिफ्थ एग्जाम्पल इंटिग्रेशन दिला है e रेज टू 3x अपॉन e रेज टू 3x प्लस 1 dx. आता इथे सबस्टिट्यूशन काय द्यायचे बघा. पुट डिनॉमिनेटर इज इक्वल टू t. पुट e रेज टू 3x प्लस 1 इज इक्वल टू t. कारण e रेज टू 3x हा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक e रेज टू 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x किती 3. So 3 e raised to 3x dx is equal to dt. 1 का derivative 0. Constant का derivative 0. So e raised to 3x dx numerator is equal to 1 by 3 dt. काय होणार आहे e raised to 3x dx is equal to 1 by 3 dt. तर इंटिग्रल काय होईल बघा 1 by t 1 upon 3 dt. So 1 upon 3 integration 1 by t dt. 1 by t चा इंटिग्रेशन 1 upon x चा इंटिग्रेशन log x आहे. तसंच 1 upon t चा इंटिग्रेशन log t. So 1 by 3 log t plus c. t म्हणजेच काय आहे e raised to 3x plus 1 आहे. So final answer integral I is equal to 1 by 3 log of
e raised to 3x plus 1 plus c. This is our required answer. झाला फिफ्थ एक्झाम्पल. आता आपण सिक्स्थ एक्झाम्पल बघू. सिक्स वन इंटिग्रेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ई रेज टू एक्स प्लस tan इनवर्स एक्स dx. ए रेज टू एक्स प्लस tan इनवर्स एक्स आहे. तर हा इंटिग्रल आपल्याला सोडवायचं. त्यासाठी सबस्टिट्यूशन काय द्यावं लागेल बघा. एक्स प्लस tan इनवर्स एक्स इज इक्वल टू टी द्यावं लागेल आणि इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो. बघूया कसं ॲडजस्टमेंट करायचं. पुट एक्स प्लस tan इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करायचं आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. तर काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx इज इक्वल टू dt. ओके, तर इंटिग्रल काय बघा. इंटिग्रल I इज इक्वल टू इंटिग्रेशन a रेज टू t dt. इंटिग्रेशन ऑफ a रेज टू t काय येतो. a रेज टू t अपॉन log a प्लस c. t ला सबस्टिट्यूट करायचं म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो इंटिग्रल I इज इक्वल टू a रेज टू t इज x प्लस tan इनवर्स x अपॉन log a प्लस c. This is our required answer. आता सिक्स्थ एक्झाम्पल. आता आपण सेवन्थ एक्झाम्पल बघूया. सेवन्थ एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन e रेज टू x log of sin e रेज टू x अपॉन tan e रेज टू x dx. तर याच्यामध्ये बघा लॉग ऑफ साइन ई रेज टू एक्स इज इक्वल टू टी दिला तर आपल्याला लॉग ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस म्हणजेच 1 अपॉन टॅन ई रेज टू एक्स आणि न्यूमरेटरमध्ये ई रेज टू एक्स हे पूर्ण आपल्याला डीटीने रिप्लेस करते. ठीक आहे, तर बघूया. पुट लॉग ऑफ साइन ई रेज टू एक्स इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन e रेज टू टी काय आहे. 1 अपॉन साइन e रेज टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन दॅट इज कॉस e रेज टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्स dx इज इक्वल टू dt. सो e रेज टू एक्स अपॉन हा साइन e रेज टू एक्स डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर मधला कॉस तो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये जाईल म्हणजे कॉस ऑफ e रेज टू एक्स dx इज इक्वल टू dt. So we can say e raised to x upon sin by cos काय आहे tan e raised to x dx is equal to dt. Okay, so integral r is equal to काय होईल e raised to x upon tan e raised to x dx. dt रिप्लेस झाला log of sin t is t, so t dt. t चा इंटिग्रेशन t स्क्वेअर बाय 2 प्लस c. पुन्हा सबस्टिट्यूट करा t ची व्हॅल्यू आपल्याला फायनल आन्सर. So integral I is equal to 1 by 2 t square, that is log of sin e raised to x square plus c. हा 2 समोर येत नाही, फक्त sin e raised to x चा स्क्वेअर असता तर 2 समोर आला असता आणि 2 कॅन्सल झाला असता. इथं log of f of x ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसंच राहील. इथं आपण 2 समोर घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. झाला सेवन्थ एक्झाम्पल. आता आपण एट्थ एक्झाम्पल बघूया. इंटिग्रल r is equal to e raised to 2x plus 1 upon e raised to 2x minus
या इंटिग्रलमध्ये बघा न्यूमरेटर e⁻² प्लस 1 आहे, डिनॉमिनेटर e⁻² मायनस 1 आहे. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी इथं काय करायचं आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला e⁻x ने डिवाइड करायचं. e⁻x ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, e⁻² प्लस 1 अपॉन e⁻x डिवाइडेड बाय e⁻² मायनस 1 अपॉन e⁻x dx. तर इथे e⁻² मध्ये दोन e⁻x असतात, पैकी एक e⁻x कॅन्सल होईल म्हणजे 1 अपॉन e⁻x. ठीक आहे, इथं 1 टाइम्स e⁻² जो आहे तो काय असतो, e⁻x इंटू e⁻x असतो. हा e⁻x² म्हणजेच e⁻2x आपण घेतो. 1 टाइम्स e⁻x कॅन्सल झाला, 1 टाइम्स शिल्लक राहिला e⁻x प्लस 1 अपॉन e⁻x अपॉन इथे 1 टाइम्स e⁻x कॅन्सल्स मायनस 1 अपॉन e⁻x dx. इथं छेद समान करून घ्यायचे. इथं छेद समान करण्याऐवजी काय करायचं, 1 अपॉन e⁻x आहे तो न्यूमरेटरला गेला की e⁻x म्हणजेच काय e⁻x प्लस e⁻x अपॉन e⁻x मायनस e⁻x dx. आता आपण सबस्टिट्यूशन करू शकतो, e⁻x मायनस e⁻x इज इक्वल टू t. इथं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मिळतो which is replaced by dt. तर सबस्टिट्यूशन करूया. पुट e⁻x minus e⁻x d is equal to d. So derivative of e⁻x is e⁻x minus derivative of e⁻x is e⁻x into minus 1, that is plus e⁻x dx is equal to dt. तर न्यूमरेटर e⁻x plus e⁻x dx is replaced by dt. मग इंटिग्रल काय मिळेल बघा, इंटिग्रल I इज 1/t dt. आता 1/t चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे log t प्लस c इज इक्वल टू log t प्लस c. सो इंटिग्रल I इज इक्वल टू log ऑफ t म्हणजेच काय e⁻x मायनस e⁻x प्लस. तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करू शकता, 1 अपॉन e⁻x घ्यायचा, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करायचा, असं केलं तरी चालेल किंवा इथं क्रमला तरी चालेल. इथं आपण आणखी सिम्प्लिफिकेशन करूया. काय e⁻x मायनस 1 अपॉन e⁻x प्लस म्हणजेच काय लॉग ऑफ e⁻x इंटू e⁻x स्क्वेअर म्हणजेच e⁻2x मायनस 1 अपॉन e⁻x प्लस c. एग्जाम्पल नंबर 8. आता आपण एग्जाम्पल नंबर 9 करू. एग्जाम्पल नंबर 9 इंटिग्रल आहे, इंटिग्रल I is equal to sin raised to 4x into cos 2x, sin raised to 4x into cos 2x dx. तर या एक्झाम्पलमध्ये बघा ऑड पॉवरचा फंक्शन कोणता आहे, कॉस फंक्शन. मग तो स्प्लिट करायचा, काय sin raised to 4x into cos square x into cos x dx. आता इथं cos x dx, cos x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे sin x, म्हणजे आपल्याला sin x is equal to t द्यायचं. त्या अगोदर या कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करून घ्यायचं. काय sin raised to 4x into cos square is 1 minus sin square x cos x dx. आता आपण सबस्टिट्यूशन देऊया sin x is equal to t, जेणेकरून cos x dx t ने रिप्लेस होईल. ठीक आहे, सो पुट sin x is equal to t, derivative of sin cos x dx will be equal to dt. इंटिग्रल काय मिळेल बघा, t raised to 4 1 minus t square into dt. t raised to 4 डिस्ट्रीब्यूट करून मिळेल, t raised to 4 minus t raised to 6 dt. आता इंटिग्रेशन ऑफ t raised to 4 काय येतो, t raised to 4 plus 1 upon 4 plus 1 म्हणजे t raised to 5 upon 5 minus t raised to 6 चा इंटिग्रेशन t raised to 7 upon 7, t raised to 7 by 7 plus c. रिप्लेस t, t काय आहे sin x
So 1 by 5 sin x raised to 5 minus 1 by 7 sin x raised to 7 plus c. So 3 points. Okay. आपला एक्झाम्पल नंबर 9. आता आपण एक्झाम्पल नंबर 10 बघू. Example number 10, integration 1 upon 4x plus 5x raised to minus 11 dx. आता या एक्झाम्पल मध्ये बघा निगेटिव्ह पॉवरचा जो x आहे तो आपण अगोदर पॉझिटिव्ह करून घ्यायचा. इंटिग्रल काय मिळेल बघा 1 upon 4x plus 5 upon x raised to 11 dx. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करूया. 4 x raised to 1 x raised to 11 plus 5 upon x raised to 11 dx. हा जो डिनॉमिनेटरचा x raised to 11 आहे तो न्यूमरेटरला जाईल. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटरला जाईल. आणि बघा x raised to 11 upon 4 x raised to इथे पॉवर 1 आहे 1 plus 11 म्हणजे टोटल पॉवर किती होईल x raised to 12 plus 5 dx. आता आपण सबस्टिट्यूशन काय घेऊ शकतो 4 x raised to 12 plus 5 is equal to t. कारण x raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे x raised to 11. ओके सो पुट 4 x raised to 12 plus 5 is equal to t. So 4 into 12 x raised to 12 minus 7 is 11 dx is equal to dt. X raised to n formula n into x raised to n minus 1. Derivative of 5 is 0. Okay. तर इथं काय मिळेल 4 into 12 48 into x raised to 11 dx is equal to dt. म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे x raised to 11 dx तो कशाने रिप्लेस होईल x raised to 11 dx is 1 by 4 dt. तर इंटिग्रल काय मिळेल बघा integral I is equal to काय मिळेल 1 by t dt. So 1 by t काय 1 by 4 dt. 6 1 by 4 integration 1 by t dt. 1 by 4 1 by t चा integration log t plus c. So log t plus c. t ला सबस्टिट्यूट करा. t काय आहे 4x raised to 12 plus 5. Okay. So answer 1 by 4 log of 4 x raised to 12 plus 5 plus c. This is our final answer. So झाला example number 10. आता आपण 11th example बघू. Example number 11. Integration x raised to 9 sec square of x raised to 10 dx. आता इथे सबस्टिट्यूशन काय द्यायचे बघा x raised to 10 तो सेकचा जो अँगल आहे तो आपण रिप्लेस करायचा आहे बाय t. लेट I be the given integral. So put x raised to 10 is equal to t. x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह काय तो 10 into x raised to 10 minus 1 that is x raised to 9 dx is equal to dt. So x raised to 9 dx is replaced by 1 by 10 dt. as x raised to 9 dx आहे तो कशाने रिप्लेस होईल dt ने रिप्लेस होईल. मग इंटिग्रल आहे काय मिळेल बघा इंटिग्रेशन इज sec square t into 1 by 10 dt which is 1 by 10 integration sec square t dt. Sec square से integration tan t. So this is equal to 1 by 10 tan t plus c. t काय आहे x raised to 10. So final answer integral I is equal to 1 by 10 tan of x raised to 10 plus c, which is our final
आता आपण 12th एक्झाम्पल बघू. 12th इंटिग्रल आहे इंटिग्रेशन e raised to 3 log x into x raised to 4 plus 1 raised to minus 1 x raised to 4 plus 1 raised to minus 1 dx. आता इथे बघा e raised to 3 log x आहे तो कसा लिहिता येईल e raised to log x cube जो 3 कोएफिशिएंट आहे लॉगचा तो पॉवर मध्ये जाईल log x cube into x raised to 4 plus 1 raised to minus 1 dx. आता e चा बेस e चा जो पॉवर आहे log त्याचाही बेस नॅचरल असणार आहे e मग आपल्याला माहिती आहे log e raised to log to the base e of f of x is equal to f of x. लॉगॅरिथमिक बेस आणि एक्सपोनेन्शियल बेस जर सेम असेल तर f of x ॲज अ रिझल्ट आपल्याला घेता येतो. मग इथं काय x क्यूब येईल एक्सपोनेंट आणि लॉगॅरिथम कॅन्सल्स x क्यूब इन ब्रॅकेट x raised to 4 plus 1 raised to minus 1 आहे म्हणजे तो काय 1 upon x raised to 4 plus 1 raised to plus 1 dx. आता सबस्टिट्यूशन आपल्याला समजेल इथं x raised to 4 plus 1 is equal to t घ्यायचे म्हणजे x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह x cube dx is equal to dt upon 3 dt upon 4 आपल्याला इथं घेता येईल. सो सबस्टिट्यूशन काय द्यायचं पुट x raised to 4 plus 1 is equal to t. Derivative of x raised to 4 x cube. So 4x cube dx is equal to dt. तो 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. मग x cube dx is equal to काय मिळेल 1/4 into dt. इथं जो न्यूमरेटर आहे x cube dx तो 1/4 t 1/4 into dt ने रिप्लेस होईल. इंटिग्रल काय मिळेल इंटिग्रल I is equal to 1/t dt by 4 which is 1/4 integration 1 upon t dt. तर 1 upon t चे इंटिग्रेशन काय आहे log t is equal to 1/4 log t plus c. t म्हणजेच काय आहे t बघा आपण काय सपोज करूया t is x raised to 4 plus 1. So resubstitute t. So integral I is equal to 1/4 log of x raised to 4 plus 1 plus c. This is our required answer. Okay, has an example number 12. तो आपण example number 13 बघूया. Example 13 आहे integral I is equal to integration root of tan x upon sin x into cos x. Root of tan x upon sin x cos x dx. आता इथे या एक्झाम्पल मध्ये बघा रूट tan x आहे रूट tan x ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं म्हणजे आपलं सिम्प्लिफिकेशन होईल. बघा काय करता येईल रूट ऑफ tan x अपॉन अंडर रूट ऑफ sin x cos x into root tan x upon root of tan x under root tan x ने आपण मल्टिप्लाय डिवाइड केले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. आता इथे काय येईल बघा रूट 2 वेळेस आहे tan x चा रूट कॅन्सल tan x आपल्या इथे ओके tan स्क्वेअर x रूट मध्ये असेल सो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल सो वी गेट tan x. डिनॉमिनेटर sin x into cos x. इथे जो रूट tan x आहे तो काय घेता येईल बघा रूट ऑफ इथं आपण ठीक आहे tan x as it is ठेवूया. इथे जो tan x आहे तो काय घेता येईल sin x upon cos x. हा काय घेता येईल sin x upon cos x. डिनॉमिनेटर sin x cos x रूट tan x dx as it is. इथे काय कॅन्सल होईल बघा sin x कॅन्सल्स. हा cos डिनॉमिनेटर आहे cos into cos cos स्क्वेअर म्हणजे इंटिग्रल काय मिळेल 1 upon cos स्क्वेअर x अंडर रूट ऑफ tan x dx. 1 upon cos स्क्वेअर म्हणजे काय sec स्क्वेअर इंटिग्रल I is equal to
सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट ऑफ टॅन एक्स डी एक्स. आता सबस्टिट्यूशन आपल्याला करता येईल. टॅन एक्स इज इक्वल टू टी, जेणेकरून सेक्स स्क्वेअर टी एक्स इज इक्वल टू डी टी घेता येईल. सो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, डेरिवेटिव्ह ऑफ टॅन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. इंटिग्रल काय मिळेल? 1 अपॉन रूट टी डी टी. रूट म्हणजे पॉवर 1/2 असतो, तो न्यूमरेटरला गेला की -1/2. म्हणजे इंटिग्रेशन काय येईल? टी रेज टू -1/2 डी टी. म्हणजेच काय बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन, एक्स रेज टू n+1 अपॉन n+1 प्लस. तो फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. टी रेज टू -1/2 प्लस 1 अपॉन -1/2 प्लस 1 प्लस सी, विच इज टी रेज टू -1/2 प्लस 1 म्हणजे 1/2 अपॉन 1/2 प्लस सी. हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे तो न्यूमरेटरला आहे. सो 2 टी ची व्हॅल्यू काय आहे? टॅन एक्स. टॅन एक्स रेज टू 1/2 प्लस सी. पॉवर 1/2 म्हणजेच काय? रूट ऑफ टॅन एक्स प्लस सी. जो पॉवर 1/2 तो आपण काय लिहू शकतो? रूट ऑफ टॅन एक्स. सो आन्सर इज 2 रूट टॅन एक्स प्लस सी. चला आपलं एक्झाम्पल 13. आता आपण एक्झाम्पल नंबर 14 बघूया. Fourteenth example, integral I is equal to integration 1 upon root x plus root of x cube dx. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, डिनॉमिनेटर मध्ये रूट एक्स प्लस रूट एक्स क्यूब आहे. मग काय कॉमन घेता येईल बघा डिनॉमिनेटर मध्ये? जो डिनॉमिनेटर मध्ये 1 अपॉन रूट एक्स प्लस रूट एक्स क्यूब आहे, तो काय घेता येईल? रूट एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर. 1 टाइम्स एक्स बाहेर घेऊ शकतो विथ रूट. ओके, ओव्हरऑल हा काय? रूट एक्स क्यूब. म्हणजे 1 टाइम्स रूट एक्स आपण कॉमन घेऊ शकतो. काय बघा, 1 अपॉन रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस रूट एक्स स्क्वेअर. ओके, डी एक्स. आता आपण सबस्टिट्यूशन देऊ शकतो. रूट एक्स इज इक्वल टू टी. पुट root x is equal to t, derivative of root x 1 by 2 root x dx is equal to dt. So 1 upon root x, हा जो 1 upon root x आहे आणि dx, so dt ने replace होईल. 1 upon root x dx is 2 dt. इंटिग्रल काय मिळेल बघा मग? इंटिग्रल I is equal to integration 1 upon 1 plus root x चा स्क्वेअर म्हणजेच टी स्क्वेअर डी टी इंटू हा रूट एक्स स्क्वेअर आहे, तो आपण काय घेऊ शकतो? रूट एक्सचा स्क्वेअर घेऊ शकतो, म्हणजेच टीचा स्क्वेअर केलेला. आता हा 2 बाजूला घेतला, इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी. 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येतो? टॅन इनव्हर्स ऑफ टी प्लस सी. म्हणजे आन्सर काय असेल? 2 टॅन इनव्हर्स टी प्लस सी. टी ची व्हॅल्यू रिप्लेस करूया. टी ची व्हॅल्यू काय आहे? टी इज रूट एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स 2 टॅन इनव्हर्स रूट एक्स प्लस सी. दिस इज ऑल रिक्वायर्ड आन्सर. झालं 14th एक्झाम्पल. आता आपण 15th एक्झाम्पल बघूया. इंटिग्रल दिलाय इंटिग्रेशन 2 sin x cos x 2 sin x cos x अपॉन 3 cos square x plus 4 sin square x. 3 cos square x plus 4 sin square x dx. आता इथे बघा सबस्टिट्यूशन काय द्यायचं आहे? टोटल 3 cos square x plus 4 sin square x इक्वल टू टी द्यायचं आहे. पण 2 sin x cos x दोन्हीकडे मिळेल डेरिव्हेटिव्हमध्ये. बघूयात कशा पद्धतीने मिळेल. पुट 3 cos square x plus
4 sin square x is equal to t. So derivative of cos square is 2 cos x into derivative of cos minus sin. So minus sin x plus 4 into sin square x derivative x raised to n 2 sin x into derivative of sin is cos. Then we get 2 sin x into cos x dx is equal to dt. आता इथे बघा 2 sin x cos x 2 sin x cos x कॉमन काढतोय. So 2 sin x cos x bracket minus 3 plus 4 dx is equal to dt. Minus 3 plus 4 काय येतो plus 1 म्हणजे 2 sin x cos x dx is equal to dt. हा जो न्यूमरेटर आहे 2 sin x cos x dx is replaced by dt. तो इंटिग्रल काय मिळेल इंटिग्रेशन is 1 by t dt. 1 upon t चे इंटिग्रेशन काय येतो log t is equal to log t plus c. t ला रिसब्स्टिट्यूट करायचं आणि फायनल आन्सर द्यायचा. सो इंटिग्रल r is equal to log of t काय आहे 3 cos square x plus 4 sin square x plus c. आपला फायनल आन्सर. आता एक्झाम्पल नंबर 15. आता आपण एक्झाम्पल नंबर 16 बघू. आपण हा एक्झाम्पल घेतला अगोदर. हा एक्झाम्पल राहिला 14th एक्झाम्पल आपला राहिला आहे. आपण याच्या अगोदर 16th एक्झाम्पल घेऊ. आता आपण 14th घेऊया आणि मग 17th घेऊ. ओके 14th एक्झाम्पल. राहिलेला 14th एक्झाम्पल अगोदर घेऊया. 14th आहे इंटिग्रल I is equal to x minus 1 bracket square upon x square plus 1 bracket square dx. आता इथे जो न्यूमरेटर आहे तो आपल्याला एक्सपांड करता येईल. ते बघा न्यूमरेटर x minus 1 bracket square काय घेता येईल x square minus 2x plus 1. ठीक आहे. तर न्यूमरेटर एक्सपांड करूया x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता इथे जो x स्क्वेअर आणि प्लस 1 आहे तो एकत्र घ्यायचा आहे. काय x स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x होल डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. इथे छेद सेपरेट करायचा. छेद सेपरेट केला की काय x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x square plus 1 bracket square minus 2x upon x square plus 1 bracket square dx. Okay. इधर 1 times x square plus 1 will cancel. 1 times limits. Integral आता separate करू. Integral I is equal to integration of 1 upon x square plus 1 dx minus integration 2x upon x square plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता या फर्स्ट इंटिग्रलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1चा इंटिग्रेशन tan इनवर्स x. इथे याला आपल्याला I1 लिहावं लागेल. I1 सबस्टिट्यूशन करून सबस्टिट्यूशन मेथडने ते सोडवावं लागेल. x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू t x स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2x dx इज इक्वल टू dt इंटिग्रेशन 1 अपॉन t स्क्वेअर. ठीक आहे. इथे आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. इथं सबस्टिट्यूशन लिहून सोडवायचं. याला I1 सपोज करायचं. सो इंटिग्रल I इज इक्वल टू tan इनवर्स x मायनस I1 इज याला आपल्याला इक्वेशन 1 दिलं. I1 इज इंटिग्रेशन 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता सबस्टिट्यूशन द्यायचं. x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू t. सो पुट x square plus 1 is equal to t. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x 1 चा 0 2x dx is equal to काय dt. म्हणजे जो I1 आहे काय बघा इंटिग्रेशन dt अपॉन t स्क्वेअर 1 अपॉन t स्क्वेअर 1 बाय t चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय मायनस 1 अपॉन t स्क्वेअर आहे. 1 अपॉन t स्क्वेअरचा इंटिग्रल काय येतो मायनस 1 बाय t. किंवा तुम्ही x रेज टू n यूज करून सुद्धा सोडू शकता. काय तो मायनस 1 बाय टी प्लस सी. C1 दिला टी
रिसब्स्टिट्यूशन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. सो -1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस सी. सी झाले मग इंटिग्रल आय काय आहे. सो आय इज इक्वल टू tan इनवर्स एक्स -1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस सी. आता आपला एक्झाम्पल नंबर 14. आता आपण एक्झाम्पल नंबर 17 बघूया. एक्झाम्पल नंबर 17 आहे. एक्झाम्पल 17. आता आपण 15 घेतलेला आहे. 16 झाले. एक्झाम्पल 17 बघूया. इंटिग्रल आय दिलाय 10x x raised to 9 10 x raised to 9 plus 10 raised to x log 10 10 raised to x into log 10 upon 10 raised to x plus x raised to 10 10 raised to x plus x raised to 10 dx. तर बघा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये दिसतोय. 10 रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह 10 रेज टू एक्स लॉग 10 एक्स रेज टू 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 एक्स रेज टू 9. त्याच्यामुळे सबस्टिट्यूशन काय घ्यायचं. पुट 10 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 10 इज इक्वल टू टी. 10 रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह 10 रेज टू एक्स लॉग 10 प्लस एक्स रेज टू 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 इंटू एक्स रेज टू 9 dx is equal to dt. मग इंटिग्रल काय करतो. इंटिग्रेशन 1 अपॉन t dt. 1 अपॉन t चे इंटिग्रेशन log t. दिस इज log t प्लस c. t ला रिसब्स्टिट्यूट करा. t काय आहे 10 रेज टू x प्लस x रेज टू 10 प्लस c. आपला रिक्वायर्ड आन्सर. 17th एक्झाम्पल. आता आपण 18th एक्झाम्पल बघूया. 18th मध्ये example integral r is x raised to n minus 1 x raised to n minus 1 upon under root of 1 plus 4x raised to n 1 plus 4x raised to n dx. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1 तो इथे आहे. त्याच्यामुळे पूर्ण सबस्टिट्यूशन द्यायचं आहे. पुट 1 plus 4x raised to n is equal to t. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 4x raised to n चा डेरिव्हेटिव्ह 4 n into x raised to n minus 1 dx is equal to dt. तर इथं x raised to n minus 1 is replaced by x raised to n minus 1 into dx is replaced by 1 by 4 n dt. इंटिग्रल आर काय मिळेल 1 upon root t into 1 by 4 n dt. 1 by 4 n बाजूला घेऊया. 1 by root t डिनॉमिनेटरला आहे. तो न्यूमरेटरला आला की -1 हाफ होईल. रूट टी म्हणजे पॉवर +1 हाफ असतो. न्यूमरेटरला गेला की -1 हाफ. t raised to -1 half dt काय 1 by 4 n. t raised to -1 half चा इंटिग्रेशन x raised to n फॉर्म -1 half plus 1 upon -1 half plus 1 plus c. So integral I is equal to 1 by 4 n t raised to -1 half plus 1 किती येतो 1 half upon 1 half plus c. इथं t ला रिसब्स्टिट्यूट करा पुढच्या स्टेपला 2 to the 4 सो 1 by 2 n t काय आहे t is 1 plus 4 x raised to n plus c. So integral I is equal to 1 by 2 n. इथं पॉवर 1 हाफ आहे. पॉवर 1 हाफ म्हणजे रूट म्हणजे आपण काय घेऊ शकतो 1 by 2 n अंडर रूट ऑफ 1 plus 4 x raised to n plus c. This is our required answer. हे झाले क्वेश्चन नंबर 18. अप टू क्वेश्चन 18 प्रश्न झाले. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 19 बघूया.